आपण आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात पहिले आपण हा 60 वॅटचा जो बल्ब आहे याचा करंट आणि व्होल्टेज इथे एमीटरमध्ये आपण करंट मोजणार आहोत आणि व्होल्टमीटरमध्ये आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे। असा हा आपला प्रॅक्टिकल आहे। तर मी कनेक्शन करण्यास आता सुरुवात करत आहे। सर्वप्रथम आपण लॅम्प जो आहे तो सर्वप्रथम आपण आता लॅम्पची जोडणी ही सप्लायशी करणार आहे आणि नंतर ॲमीटर हा सिरीजमध्ये व व्होल्टमीटर हा पॅरललमध्ये असा जोडायचा आहे। ॲमीटर हा लॅम्पच्या सिरीजमध्ये जोडून व्होल्टमीटर हा आपल्याला पॅरलल जोडायचा आहे। तर आता प्रॅक्टिकल अशा प्रकारे आपण कनेक्शन केले आहे ते मी तुम्हाला सर्व समजावून सांगत आहे। आपण इथून हा एक सिंगल फेज बोर्ड घेतलेला आहे। सिंगल फेज बोर्डमधून जो आहे तो फेज सर्वप्रथम आपण आपल्या लॅम्पला दिलेला आहे आणि लॅम्पच्या सिरीजमध्ये ॲमीटर जोडून हा ॲमीटरचा दुसरा टोक जो आहे तो न्यूट्रलला दिलेला आहे। अशाप्रमाणे लॅम्पच्या सिरीजमध्ये आपण ॲमीटर जोडलेला आहे आणि त्यामधून आपल्याला या लॅम्पमधून वाहणारा करंट आपल्याला इथे मेजर करता येणार आहे। त्याचप्रकारे हा आपला जो व्होल्टमीटर आहे हा व्होल्टमीटर आपण लॅम्पच्या ॲक्रॉस म्हणजे पॅरलल जोडणी केलेली आहे आणि पॅरलल जोडल्यामुळे काय होईल की आपल्याला या व्होल्टमीटरमध्ये आपल्याला याची व्होल्टेजची नोंद मिळेल। म्हणजे जेवढं व्होल्टेज आपल्या बल्बसाठी लागणार आहे तेवढं व्होल्टेज आपल्याला इथे दिसणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे कनेक्शन केलेलं आहे आणि आता प्रत्यक्षात आपण सप्लाय देऊन या बल्बसाठी लागणारं व्होल्टेज आणि त्यातून वाहणारा करंट याचं मेजरमेंट घेणार आहोत आणि ते नोट डाऊन करणार आहोत। तर मी आता बटन सुरू करत आहे आणि सुरू केल्यानंतर आपल्याला इथे व्होल्टेज आणि इथे करंट मिळणार आहे।
200चा लॅम्प आपण पेटवलेला आहे. आपल्याला इथे बघायला मिळते की 220 व्होल्ट आपल्याला दिसत आहे व्होल्टमीटरमध्ये आणि ॲमीटरमध्ये 0.8 एम्पियर एवढा करंट आपल्याला मिळालेला आहे. तर या पद्धतीने आपण कुठल्याही घरगुती उपकरण म्हणा किंवा इंडस्ट्रियल किंवा डोमेस्टिक अप्लायन्सेस याचा व्होल्टेज आणि करंट आपण मेजर करू शकतो. तर हा 200 वॅटचा बल्बमधून वाहणारं व्होल्टेज आणि करंट याचा आपण इथे अभ्यास आजच्या प्रॅक्टिकलमध्ये केलेला आहे.